आज आपण बघणार आहे सोशिओलॉजी काय आहे. हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त नर्सिंगमध्येच नाही तर प्रत्येक क्षेत्रात याचं एक वेगळंच महत्त्व आहे. सोशिओलॉजीला आपण मराठीतून समाजशास्त्र असं म्हणतो. सोशिओलॉजीबद्दल जाणणं खूप गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. सो व्हॉट इज सोशिओलॉजी किंवा काय आहे समाजशास्त्र म्हणजे? सोशिओलॉजी किंवा समाजशास्त्र म्हणजे समाजाचा अभ्यास किंवा समाजात कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत हे माहीत असणे, याला आपण सोशिओलॉजी म्हणतो. मग त्यानंतर येतं की समाज किंवा सोसायटी म्हणजे काय. जर तुम्ही सोशिओलॉजी हा शब्द बघितला तर सोशो म्हणजे सोसायटी किंवा समाज आणि लॉजी म्हणजे स्टडी. तर आपण म्हणतोय समाजाची माहिती घेणे किंवा समाजाचा अभ्यास करणे. तर माहिती असणं फार गरजेचं आहे की समाज काय आहे. समाज एक पर्टिक्युलर जागा नाही आहे किंवा एखादा डिस्ट्रिक्ट नाही आहे. समाज एक कॉम्बिनेशन ऑफ ग्रुप आहे लोकांचा किंवा एका समूहातल्या लोकांना आपण समाज म्हणतो, जे कोणत्याही कारणास्तव एकमेकांसारखे असतात किंवा एकमेकांसारखा व्यवसाय करतात किंवा त्यांचं काम सेम असतं. जसं आपण म्हणतो की हे काम करणाऱ्यांचा हा एक पर्टिक्युलर समाज आहे. या व्यतिरिक्त एकसारख्याच धर्माला मानणाऱ्या लोकांचा पण एक समाज असू शकतो किंवा एकसारखा विचार असणाऱ्या लोकांचा समाज असू शकतो. तर समाज एक पर्टिक्युलर जागा नाही आहे किंवा एखादा पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट नाही आहे. समाज एक अशी गोष्ट आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर तो एक लोकांचा समूह आहे, व्यक्तींचा समूह आहे. आता तो कशा प्रकारचा समाज आहे ह्याच्यावर डिपेंड करतं की त्याचा बेसिस काय आहे किंवा त्याचा आधार काय आहे. एक तर तो लोकांच्या कामाच्या बेसिसवर बनला आहे की तो धर्माच्या बेसिसवर बनला आहे किंवा एकसारखं राहणीमान असणाऱ्या लोकांचा तो समाज आहे. एखाद्या कोणत्या जागेशी आपण बिलॉंग करतो त्यानुसार बनलेला समाज आहे. तर अशा लोकांना आपण एक सोबत ठेवलं की किंवा कॅटेगराईज केलं तर त्याला आपण समाज म्हणू शकतो किंवा असं म्हणू शकतो की हे या पर्टिक्युलर समाजाचे लोक आहेत. तर अशा समाजांचा स्टडी करणं किंवा अभ्यास करणं यालाच आपण सोशिओलॉजी म्हणतो. सोशिओलॉजी जसं मी सांगितलं की प्रत्येक क्षेत्रात गरजेचं आहे. तर आपण बघणार की नर्सिंगसाठी काय याचं इम्पॉर्टन्स आहे. सोशिओलॉजी ह्यासाठी गरजेचं आहे की जेव्हा आपण एखाद्या पेशंटला केअर प्रोव्हाइड करतो आहे, हे जरुरी नाही आहे की आपण ज्या जागेवरून आलो आहे, आपले जसे विचार आहेत, आपलं जसं राहणीमान आहे तसंच सेम पेशंटमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे, हे जरुरी नाही आहे. जे पेशंट आपल्याकडे येतात वेगळी भाषा बोलतात, त्यांच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात, कपडे घालण्याची पद्धत वेगळी असते. तर त्यांच्या त्या गोष्टींना रिस्पेक्ट करणं आपलं काम आहे. तर हे केव्हा होऊ शकतं जेव्हा आपल्याला सोशिओलॉजीबद्दल माहीत असले. सोशिओलॉजी आपल्याला हे शिकवते की वेगवेगळ्या जागेवरून आलेले लोक, वेगवेगळ्या समाजातले लोक ह्यांचा विचार कशा प्रकारे वेगवेगळा असू शकतो किंवा त्यांची लाईफस्टाईल कशी वेगळी असू शकते. आपल्याला घरोघरी लोकांना जाऊन हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करावं लागतं, तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. द टर्म सोशिओलॉजी कॉइन्ड बाय ऑगस्ट कॉम्टे इन 1830. ऑगस्ट कॉम्टे कोण आहे? फादर ऑफ सोशिओलॉजी. मीनिंग ऑफ सोशिओलॉजी. सोशिओलॉजी इज डिराइव्ह फ्रॉम टू वर्ड्स. सोसायटस. सोसायटस हा लॅटिन भाषेतून आलेला शब्द आहे, ज्याला आपण सोसायटी असं म्हणतो. आणि दुसरा शब्द आहे लॉगस. तो आपल्याला भेटला आहे ग्रीक भाषेतून, ज्याला आपण म्हणतो स्टडी किंवा सायन्स. तर सोसायटीचा स्टडी आपण सोशिओलॉजीमध्ये करतो. त्यानंतर आहे डेफिनेशन ऑफ सोशिओलॉजी. सोशिओलॉजी इज द सायन्स ऑफ सोशल ऑर्डर अँड प्रोग्रेस. ही डेफिनेशन आपल्याला कोणी दिली? ऑगस्ट कॉम्टे. तर सोशिओलॉजी काय आहे? सायन्स ऑफ सोशल ऑर्डर. सोशल ऑर्डर म्हणजे सामाजिक व्यवस्था आणि जी समाजाची प्रगती झालेली आहे त्याचं सायन्स म्हणजेच सोशिओलॉजी असं आपल्याला कोणी सांगितले? ऑगस्ट कॉम्टेने. त्यानंतर आहे नेचर ऑफ सोशिओलॉजी. 2 ग्रुप आपल्याला बघायला भेटतात. फर्स्ट ग्रुप जो म्हणत होता इट्स अ सायन्स आणि सेकंड ग्रुप होता तो म्हणत होता इट्स नॉट अ सायन्स. तर काही सोशिओलॉजिस्ट
सोशोलॉजीला सायन्स मानत होते, काही सोशोलॉजिस्ट नव्हते मानत. तर प्रत्येकाचे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळे आहेत, आपल्याला ते स्टडी करायचे आहेत. इट्स अ सायन्सवाल्यांचं म्हणणं असं आहे, इट इज अ सोशल सायन्स नॉट अ नॅचरल वन. ते असं म्हटले की हे एक सोशल सायन्स आहे, नॅचरल सायन्समध्ये हे इन्क्ल्यूड होत नसलं तरी हे एक सोशल सायन्स आहे, सामाजिक शास्त्र आहे. नॅचरल सायन्सेसमध्ये आपल्याला बघायला भेटतं फिजिक्स, केमिस्ट्री, ज्यातल्या गोष्टी आपण प्रत्यक्ष जाऊन टच करू शकतो, एक्सपेरिमेंट करू शकतो. तसं सोशोलॉजीचं नाही आहे, त्यामुळे याला सोशल सायन्स असं म्हटलं. त्यानंतर इट्स अ ॲबस्ट्रॅक्ट सायन्स नॉट अ कॉन्क्रीट वन. जसं मी आधीच्या पॉईंटमध्ये सांगितलं तसंच की आपण प्रत्यक्ष जाऊन सोशोलॉजीच्या कुठल्या पण गोष्टीला टच करू शकत नाही. आपण विचारांचा स्टडी करतो आहे, तर विचारांना जाऊन प्रत्यक्ष आपण टच करू शकत नाही. तसं केमिकल्स किंवा ज्या वस्तू आपण इतर शास्त्रांमध्ये शिकतो त्या आपण प्रत्यक्षात जाऊन त्याच्यावर एक्सपेरिमेंट करू शकतो, तसं सोशोलॉजीमध्ये नाही आहे. त्यानंतर दुसरा ग्रुप आपला म्हटलं होतं की इट्स नॉट अ सायन्स. तर त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू काय होते, लॅक ऑफ एक्सपेरिमेंट हा फर्स्ट पॉईंट आहे. ते म्हटले की इथं एक्सपेरिमेंट्स होत नाही आहेत, म्हणून हा एक सायन्सच नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट होता लॅक ऑफ एक्झॅक्टिव्हिटी. जसं की आपण फिजिक्समध्ये, मॅथ्समध्ये व्हॅल्यूज काढतो, तसं आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू किंवा एक्झॅक्ट सोल्युशन कुठल्या पण प्रॉब्लेमचं भेटत नाही. सगळ्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळे असतात, सगळ्यांचे विचार करण्याची पद्धत वेगळी असते, कल्चर डिफरंट असतं. तर त्यामुळं लॅक ऑफ एक्झॅक्टिव्हिटी हा पॉईंट असू शकतो. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे इट्स नॉट अ युनिव्हर्सल. म्हणजे कसं की जसं आपल्याला उदाहरण आपण घेऊ H2O. तर H2O हे युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे वॉटरचा, जो की जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी फॉर्म्युला बदलणार नाही आहे. तसं सोशोलॉजीचं नाही आहे. सोसायटी, इंडियन सोसायटी, अमेरिकन सोसायटी यामध्ये फार फरक आहे. किंवा एखादी पद्धत आहे, एखादा विचार आहे, तो सगळीकडे सेम असू शकत नाही. एखादं कल्चर सेम असू शकत नाही. जसं इंडियन कल्चर आहे तसं बाहेरचं कल्चर असू शकत नाही. वेस्टर्न कल्चर्समध्ये आपल्याला फरक दिसून येतो.